तर आज बाप्पांचा आहे दुसरा दिवस। जेव्हा तनिषा 6 महिन्याची होती तेव्हापासून आम्ही बाप्पा आणतो आहोत। तर बाप्पांना येऊन आता 10वे वर्ष आहे, त्यासाठी आज सत्यनारायणची पूजा ठेवली आहे। काल माझे मम्मी पप्पा आणि बाकीच्या 2 बहिणी घरी गेल्या आणि मिनल आज थांबलेली आहे, कारण आज सत्यनारायणची पूजा आहे। तिला ना माझ्यासारखीच झाडांची आवड आहे, म्हणून ती आज झाडांना पाणी देते। दरवाजा पुढे रांगोळी काढायला सुरुवात केली। मी रांगोळी काढत असताना माझी बहीण मला म्हणाली की दे मी रांगोळी काढते, कारण तिला ना रांगोळी काढायला पण खूप आवडतं। भटजींनी जी लिस्ट दिली होती ना, त्या लिस्टप्रमाणे आम्ही सगळं साहित्य एकत्र करून ठेवलं होतं, जेणेकरून ते आले की लगेच पूजेला सुरुवात करतील। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी लाईनशीर लावून ठेवल्या होत्या। आता दुर्वा साफ करण्याचं काम चालू होतं। यांनी बाहेरून ताज्या दुर्वा आणल्या होत्या दरवाजामध्ये उगवलेल्या, आणि आमच्या इथे असं बेलपत्राचं झाडसुद्धा आहे, त्याचं फांद्यासुद्धा त्यांनी तोडून आणलेल्या। इथे बसायचे, मला काम करायचे। थांब ना बेटा, मला जमत नाही। सत्यनारायणच्या पूजेची सर्व तयारी झालेली आहे। माझी बहीण आल्यामुळे ना प्रत्येक
विठोबाचे दसरा दिवाळी, विठोबाचे दसरा दिवाळी, विष्णुदास नाम. आरती झाल्यानंतर भटजी आले होते आणि त्यांनी पूजेची मांडणी करायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की दक्षिण साईडला पितरांचे फोटो लावले जातात, जिवंत माणसांचे लावले जात नाही, तर तुम्ही ताबडतोब तो फोटो काढा आणि दुसरीकडे लावा. लवकरच ते मी काढणार आहे. सत्यनारायणच्या पूजेला ना 1.25 किलोचा रवा बनवला जातो. तर भटजी म्हणाले तुम्ही बनवला नसेल तर मी बनवतो. प्रसादासाठी लागणारं सर्व साहित्य आम्ही एकत्र करून ठेवलं होतं, फक्त बनवायचाच बाकी होता. मी त्यांच्याकडून शिकून घेण्याचा प्रयत्न करत होते की प्रसादाचा शिरा कसा बनवला जातो, कारण कधी बनवायचं असेल तर मी बनवू शकते. ॲक्च्युली ते रवा बिवा सगळं साखर मिक्स होऊन तेवढा 1.25 किलो झाला पाहिजे असं नाही रवा 1 किलो साखर किंवा 1 किलो तूप किंवा 1.5 किलो तूप, 20 ग्राम इलायची, 20 ग्राम मनुका, 20 ग्राम बदाम, 20 ग्राम चावळी, 20 ग्राम काजू, आणि सगळं मिळून 2.5 किलो. प्रसादाचा व्हिडिओ काढताय काय? प्रसादाचा शिरा मस्त बनवून झालेला आहे आणि का इतका छान असतो आज कळालं. प्रसाद बनवून झाल्यावरती आम्हाला पूजेला बसायचं होतं, त्याचीच तयारी सुरू आहे. तर बाजूच्या वहिनी माझी ओटी भरत आहेत. पूजेच्या आधी ओटी बांधावी लागते. आज आम्ही सगळ्यांनी ना ट्विनिंग केलं होतं, कारण पूजा होती त्यासाठी म्हटलं चला ट्विनिंग करूया. तर तनिषा आणि मी सेम कलर घातला होता आणि अद्वैत आणि पप्पानी सेम कलर घातला होता. तर त्यांनी येल्लो कलर घातला होता आणि आम्ही राणी कलर घातला होता. ओम गुरुवे नमः. ओम शुक्राय नमः. शनी नमः. रवि केतवाय नमः. इति नवग्रहदेवताभ्यो नमः. स्वस्ति न इंद्रो बृहस्पति, स्वस्ति न अरिष्टनेमि ददास्तु. ओम शनीश्वराय नमः. राहुग्रम गतगतम इति दिशती नमः. नमः. प्रत्येक फूल वेगवेगळे सर्व ठेवायचे. सोम प्रत्येक सुपारीवर एक फूल. ओम पाण्यामध्ये कुंकुम आहे. ओम नवग्रहदेवताय नमः. अभयमी स्थापने पूजामी दादे स्नानमरे बस्तानम अत्रोदकम सर्वाणि इति नवग्रहदेवताभ्यो नमः. मल्लादिनी सुगंधिनी प्रस्थान पूजा तुमानि दादे स्नानमरे बस्तानम समर्पयामि. सोमाय नमः. ओम मंगलाय नमः. धरणी गर्भ संभूत विद्यां कुमारास्तजं राम मंगलम इति सदावे कृतम इति बृहस्पते नमः. गुरुवे नमः. शुक्राय नमः. शनि. ओम गुरुवे नमः. देवानां चिरुषानि गुरुकंचंतय लग्नादं बृहस्पते यादावच्च प्रसन्नं देवे मंत्र सदा लोकदं सकलवार्ते. ओम शुक्राय नमः. हेमकदंदैत्यं धर्मस्थं मार्गोरसुतो ब्राह्मणं नीलांजनं सर्वासा विक्रम्यमाग्रजं छायामार्तं तं नमामि. शनीश्वराय नमः. ओम रावे नमः. इति नवग्रहदेवताभ्यो नमः. ओम केतवाय नमः. पलाशप्रसंगं राहुग्रं आरदकाय महावरेतंडकास्य संभूतं राहुग्रं प्रतिगतम इति रावे नमः. थोडीशी अक्षर घालायची. केतवाय नमः. पलाशप्रसंगं तारकातारकरुद्रगिरोकेतो अक्षर घालायची. नमस्कार करा. इति नवग्रहदेवताय नमः. शांती करा. पुष्टिकर्तावर्तो प्रार्थना पूर्वक नमस्कार करून विध अलंकार विद्यार्थी 2 समयावरती 2 पळ्या पाणी घालायचे. ओम इति शुभं करोति कल्याणं आरोग्य सुख संपदा पापमुक्ति विनाशं दीपज्योति नमस्ते. इति दिवत्योक्ता धारायामि आवाहयामि स्थापयामि कुंकुम. अलंकार विद्यार्थी शुभं करोति कल्याणं आरोग्य सुख संपदां पापमुक्ति विनाशं दीपज्योति नमस्ते. इति दिवत्योक्ताभ्यो नमः. अग्निमतदेवताभ्यो नमः. अक्षर तीन सुपारी बेल ठेवला त्याच्यावरती दुर्वा ठेवायची. अलंकार विद्यार्थी कांडात कांडतो दुर्वा क्रमे ग्रंथावित्मि वक्रतुंडादिनी तन्नो वदन्ति प्रचोदयातः. सर्व विघ्नास्ते गणाधिपते नमः. वक्रतुंड महाकाय सुकुडी ते तांबन थोडे काय आता बालकृष्णाचे पुन्हा घाला पाणी त्याच्यावर. ओम नमः शिवाय नमः. सोमाय नमः. कल्याणपते निधनपते सममम अभिषेक स्नानम दही स्नानम अत्रोदयम धर्मामि. ओम नमः शिवाय नमः. सोमाय नमः. कल्याणपते निधनपते वसमम. या उचलून हातावरती घ्यायची.
तुम्ही पाणी घाला उजवा पाणी घाला बालकृष्णाला धुवून घ्यायचा. ओम हरी स्नान मात्र दोन्ही हाताने धुवून घेतली तर चालेल. गंगा मातरत्ताविन मात्र स्नानं समर्पयामि इति सत्यनारायण वासुदेवताय प्रधान देवताय महापरिमेश्वरताय आसन विदाई गोसोस्ती करून घ्यायची. ही अत्तर लावून घ्या. अलंकार वित्तार्थे गणपती अभामे निधनपती समूह अत्तर सुस्नानमध्ये स्नानामी सर्वांनी अत्रोदकं समर्पयामि. आपण आता तुम्ही पूजा किती वर्षांनी घालता दरवर्षी घालता हे मला माहिती नाही पण आपण बालकृष्णाला मंदिरात ठेवतो. आपण दिवाळीला एकदा आपण रोज सेंट मारतो किंवा दिवाळीला उठणं लावतो किंवा लग्नाच्या अगोदर लावतात उठण्याची आंघोळ तेव्हा ते सुगंधी. आता हे बालकृष्णाला आपण 11 वेळेस पाणी घालतो मग ते त्याची पूजा करतो मग त्याच्या अंगाला सुगंधी वास आला पाहिजे नाहीतर मग ते काय नुसता अभिषेक घालून उपयोग नाही त्याचा. अशी उजव्या हातात जाणवं बघा सफेद असेल तिथे समोर ठेवले नाना सफेद जाणव आहे त्या सूर्यकुंडाच्या तिथे असेल. आता हे जाणवं आपण कपडे घालतो. ओम बालकृष्ण दत्ताय नमः दत्ताय नमः. ओम दरी स्थानं वेदस्थानं सर्वांनी तुमच्याकडे फिरून धरा असा असा लावा. गंध लावा. पहिला गंध तो का गंध ते पाण्यात बोट भिजवा अनामिका. ओम दरी स्थानं वेदस्थानं अत्रोदकं सर्वांनी रसतो गंधाडी कुंकुला कुंकुमं गंधराविराजमानाग्रवाय परमेश्वरदत्ताय नमः. थोडीशी अक्षता घाला. किंचित दर्शन एक नव सुवासिनाम. ओम नमः शिवाय नमः सोमाय नमः. बेलाची पानं 5 ठेवायची. एक बिल्वान नमः शिवाय नमः सोमाय नमः कीर्तनम अत्रोदकं ब्रह्मामि. ओम सूर्याय नमः. ओम सत्यनारायणाय नमः. ओम रिद्धिसिद्धि गणपते नमः. ओम बालकृष्णदत्ताय नमः. ओम महापरिमेश्वरदत्ताय नमः. ओम ददे स्नानं रेणुस्नानं सर्वांनी आत्रोदकं सर्वांनी बालकृष्णदत्ताय नमः. कुंकवामध्ये बुडवून पाण्यामध्ये कुंकू पुन्हा अक्षरं स्वामी अलंकार विद्यार्थी तिथली 2 अगरबत्ती संसारं मृगेन्द्रं सदा वसन्तं भवमामि चैतन्यमामि धूपदीपं दर्शयामि. ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारकारं मृगेन्द्रं सदा वसन्तं भवमामि चैतन्यमामि धूपदीपं दर्शयामि. बस जय लागली काय म्हणजे जास्त पुढं नाही तिकडे मागे ठेवायचं त्याच्या मागे हा सुद्धा त्याच्यात आता तुम्ही तुळस ठेवणार बेल ठेवणार ते सगळं बसलं पाहिजे ना त्याच्यावर. सत्याच्या फोटोच्या बरोबर बालकृष्ण समोर बसला पाहिजे. गावाला आपल्याला लावत नाही फोटो इकडेच लावतात. एकदा पाणी सोडा हातावरून खाली. ओम केशवाय नमः. गंगा अजून एकदा. ओम केशवाय नमः. श्रीकृष्णाय नमः. पुसून घ्या. हाताला अक्षता घ्या. तुमच्या कुलदेवतेचं नाव सांगा. ग्रामदेवतेचं नाव सांगा. तुमचं दोघांचं नाव सांगा. कुलदेवतेचं नाव ग्रामदेवतेचं कुलदेवतेचं नाव घ्यायचं. ओम स्वस्ति इंद्रदेवते स्वस्ति नारिष्टदेवी ददास्तु. ओम गणानाथ ओम गणपति अभामि निधनपदे समवाम परम ऋषि ब्रह्मत्वं गायत्री चंदनाय नागेवं स्वाहा. ओम जपं तपं तस्यं तुल्यमैनं भर्गो देवश्री यो न प्रचोदयातः. ओम स्वाहा तस्य तुल्यमैनं भर्गो देवश्री यो न प्रचोदयात्. श्री महागणाधिपते नमः. इष्टदेवताय नमः. कुलदेवताय नमः. रामदेवताय नमः. लक्ष्मणदेवताय नमः. सर्वे भू सर्वे ब्राह्मणी निर्विघ्नं सुखदं प्रकृतवालचंद्वादशनामनि पुष्टि परिशुद्धतां संग्रामी संघटे नाजेते शुक्लां कृष्णादि सर्वजातिके शंद्रम्बके गौरी नारायणे नमस्ते त्रिभुवने देवादिशन्तं ब्रह्मे जराधरां श्रीमन्तामा पुरुषा विष्णुरा प्रथमस्य आदिकान्तिके विष्णुपदे श्रोते सर्वश्मंत्री करोगे भरतवर्षभरमण्डे जामुदेवी दंडाकरि गोदावतस्त्री शैलवाणी शैलशेखे अमुक ग्रामे अमुक दे अमुक मासे अमुक पक्षे भाद्रपद मासे अमुक पक्षे अमुक तिथे अमुक दिवशी गुरुवार दिवशी शुभ शुभ येऊन श्रेष्ठ शुभपुण्यतिथी यजमान श्री
नवग्रह देवता, नक्षत्र देवता, राशी देवता, युग देवता, कर्ण देवता, बालदेवता, येते कुलदेवता आहे बालकृष्ण देवता आहे उमा भवानी माता देवता आहे योग निश्रेष्ठ शुभ पुण्य तिथे सवाम सोनाली काय नाव सोनाली श्याम अरुंडे यांच्या हस्ते ते रिद्धी सिद्धी गणपती देवता कुल देवता आहे ग्राम देवता आहे सत्यनारायण देवता आहे विश्वदेव सकल्प राहते नवग्रह देवता, राशी देवता, युग देवता, कर्ण देवता, शांती करता प्रीती करता योग निश्रेष्ठ शुभ पुण्य तिथे बोलायचं दोघांनी मामा आत्मनः स्वते समृद्धि पुराणं फलं प्राप्त्यं ऐश्वर्यं धनं संपदां कुलदेवतां ग्रामदेवतां वास्तुदेवतां सत्यनारायण देवतां रिद्धी सिद्धी गणपती देवतां येते पूजा अक्षरं समर्पयामि जरा रक्षण लाल दोरा परमात्मने नमः मुक्तमने नमः सत्यान नमः अव्यान नमः पुरुषान नमः वैष्णवे नमः वैष्णवे नमः शत्रुजाय नमः अक्षराय नमः योगाय नमः विदाय नमः प्रधान पुरुषाय नमः ऋषाय नमः श्रीमदे नमः केशवाय नमः पूजनाय नमः सर्वाय नमः शिवाय नमः सर्वे नमः बुद्धे नमः निधे नमः व्याय नमः संभवे नमः वित्रे नमः प्रवाय नमः भवे नमः ईश्वरे नमः समेत नमः आदित्याय नमः पुष्कराय नमः महास्वाय नमः अधिनिधाय नमः दात्रे नमः दात्री नमः हाँ विप्रिया मार्ची देवा पदना वर्मा वे मार्जोनी मा माने मा पुते मा तविता मा अग्राम सत्तान मा पुतान मा लोहिता मा सत्तान प्रदेन मा तिते मा पुत्रान मा मंगल परमाय मा ईशान मा बालाय मा प्राणाय मा विष्टाय मा श्रीताय मा प्रजापति मा हिरण्यर्वाय मा गुरवाय मा मधुवाय मा उदय मा ईश्वरीन मा विक्रमेन मा धर्मेन मा विजयन मा विक्रमाय मा क्रमाय मा देन मा गदगदेन मा प्रतदेन मा तुनेन मा सुरशाय मा जुनेन मा विष्णुदेन मा भजवान मा ज्ञान मा सबशाय मा व्यालाय मा प्रत्यान मा सर्वदेन मा अजेन मा सर्वेश्वराय मा सिद्धदेन मा दुर्देन मा जुदेन मा योगदेन मा आमृदेन मा दुर्देन मा निवृदेन मा सुदेन मा सत्येन मा विष्णुदेन मा समिधाय मा मुगाय मा पुनरिकाक्षाय मा श्रीदेन मा तपोगणारी सत्यनारायण पूजन विष्णुवान वासमी उरतदाई राजाचे वाक्य गुण अत्यंत आदरणीय साधुवानी म्हणला महाराजाला झाले झाले व्रत आपल्या भारीला म्हणजे भक्तीला लागते ज्यावेळी मला संतती प्राप्त होईल त्यावेळी सत्यनारायण जीवितविना सापडला होस किंवा त्यांनी अशा प्रकारचे व्रत घ्यायला साधुवानी आपल्या दिवशी नाव शुकाय माताराय मा धारी नाम श्री मा श्री मा जिथे अंतराय सर्वते मा पावनाय मा पावनाय मा सत्यनारायण पवना राय मा उदय मा पदाय मा सर्वते मा रते मा रते मा मावे मा गुरुजान नाम तुलाय मा धर्माय मा बेवाय मा सर्वज्ञानाय मा हरियाय सर्वलक्षण मा रोहिताय मा चरणाय मुद्राय मा जयाय मा महाधीराय मा विविधाय मा उद्धाय मा उद्धवाय मा देवाय मा श्रीधराय मा परमेश्वराय मा कर्णाय मा कादराय मा विक्राय मा गहाय मा विदाय मा संगनाय मा भुवाय मा पावनाय मा पुष्टाय मा रमाय मा विजयाय मा वर्गाय मा अन्याय मा शक्तिमंते श्रीकाय मा पाय मा विकाय मा पुरुषाय मा प्राणाय मा बुद्धे मा हिरण्यवाय मा शक्तिराय मा व्याप्ताय मा वायुवे मा वायुवे नमः अक्षताय नमः कृते नमः स्पर्शाय नमः कालाय नमः प्रेग्राय नमः परिग्रहाय नमः भोगाय नमः सोचनाय नमः लक्षाय नमः विसुदाय नमः तनवे नमः धर्माय नमः प्राणाय नमः विधान मार्ताय नमः महापूजाय नमः महाभोगाय नमः माधुरीय नमः स्तोपाय धर्मोपाय नमः महामुखाय नमः नक्षत्राय नमः क्षमाय नमः जवेन नमः विजयाय नमः कृते नमः सर्वदर्शनाय नमः ज्ञानमुक्ति नमः सुखोजाय नमः जोदाय नमः कृते नमः अक्षराय नमः दात्री नमः सत्यनारायण हृदय विष्णु शेषान मगुदेन अमादिवान मदिवेन गोतेन मगुदेन पुरंदरान मगुदेन 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 शुभान मगुदेन पुरुषार्थान विदान मजयन दशनान दशनान सुदेन जीवन आमित क्रमाय मामुदान मानतोदेन मानंदगान हजान मगुदेन पुरंदरान मगुदेन नंदेन मगुदेन मात्रे क्रमाय मार्ष गुरुजन मान कृतेन माशुनान मगुदेन बुद्धान सुजान कारणकाय नगराय नमः गंधाय नमः सत्याय नमः देवाय नमः विद्याय नमः सुनाय नमः विताय नमः गुणाय नमः दुराय नमः जगदाय नमः अजुदाय नमः उदाय नमः उदाय नमः महासुदेय नमः दुर्गाय नमः अलगुय नमः ज्योतिय नमः विश्वविष्णाय नमः घटविजय नमः दिवसाय नमः सर्वविषाय नमः तस्पदे नमः शिवगाय नमः शिवगृहे नमः शांतगृहे नमः अतिदानं शांताकरं भगवान् सुरेश विश्वाधरणे गुणशुभंगं लक्ष्मीकान्तं प्रणोदयते सहस्रनामः विदातं बोला श्री सत्यनारायण भगवान की स्वामी भवानी माते के गणपति विधाने महाराज की मुम्मा देवी माते की जय गणपति बाप्पा धर्मानुष्ठा ठेवून प्रदोषकाळी सूर्यास्तात 2 तास सत्यनारायणाचे पूजन करावे केळी दूध तूप साखर गव्हाचा रवा याने किलो 1.25 किलो 1.25 किलो 1.25 म्हणा असा करून भक्तिरंजने सत्यनारायणाला अर्पण करावा
गव्हात तांदळ साखर गव्हाची योजना सर्व सवाई याप्रमाणे एकत्र म्हणून केलेला प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव इष्ट मित्र यांना सत्याचे कलाई गुणरामनाथ धन्यवाद. नंतर बांधव ब्राह्मण याच्या पूजन करावे. नंतर भक्ती प्रभू प्रसाद दर्शन करून सत्यनारायणासमोर गायन नृत्य करावे. ही पूजादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे. आपल्या घरात देवरात पवित्र ठिकाणी व्रत करावे. पूर्वी सांजेपर्यंत भक्ती आणि व्रत केले असता सर्व मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदी बाबा की जय. आता घ्या दुर्वाण आहे ना तो ठेवला ना. फुलं घ्या फुलं फुलांच्या पाकळ्या ठेवा. श्री गणेशाय भगवान नारद विरुद्ध प्रतिवर्ग केले सांगतो. सुंदर अशा काशन आहे का? हा जेवढा आहे तेवढं भेटेल तेवढं. एक सुंदर अशा काशनाची दारिद्र्य शब्द हरिलोकात असता मनुष्य लोकात म्हणजे भारताने आणि मनुष्य लोकात आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे आणि केलेले जन्मविध आनंद प्रकारचे लोकवरील असे कोणत्या झालं त्या दुःखी नाही दुःख नाही सुरुवात तुमच्यापासून. नाव घे ना नाव घे ना तू. अद्वैत काय नाव घेऊ? दीदी नाव सांग काय तरी. सगळ्यात सोपं एकच माझीच भाजी मी बस घेतलं तरी भरपूर आहे. मी बोलणार होती. आमच्या बाप्पांचे आहे 10वे वर्ष. श्यामरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या थोडंफार केलं तडजोड केली. आता तुम्ही श्यामा गुंडी घ्या.
नाव घेतलं ना मी. भाजीत तुम्ही ऐकली ती तसं नाही. पूजेच्या पाया पडण्यासाठी तनिषा, अद्वैतचे आत्तू आणि मामा आले होते. पूजा झाल्यानंतर ना आम्ही खूप थकलो होतो, त्यामुळे आम्ही थोडा आराम केला. मग रात्री मावशी घरी जायला निघाली, कारण तिला उद्या ऑफिसला जायचं होतं. कांदिवलीला जाण्यासाठी ना एकही रिक्षावाला थांबत नव्हता, पण फायनली एक रिक्षावाला थांबला आणि मग ती घरी गेली. हायवे से लेना. बाय. आज 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहे, त्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. काल जे तुम्हाला दाखवले होते बाप्पा त्यांचंच, आणि मस्त त्यांच्या घरातील सर्व लेडीज नाचत होत्या. त्यांना बघून मी सुद्धा एन्जॉय करत होती. येऊन गेले हो. हे खुर्ची बाजूला कर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती